लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची। रविवार सुट्टीचे औचित्य साधून पौष पौर्णिमा निमित्ताने मांढरदेवी काळूबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी। लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूजने घेतला आढावा, पाहूया एक विशेष भाग। आपले प्रतिनिधी काळूराम घोडके, पुणे। देवीला येतोय आम्ही 5 वर्षापासून देवीला येतोय। बरं, तुम्ही त्या देवीला आल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे दर्शन कशा पद्धतीने झालेलं आहे? एकदम व्यवस्थित झालं। संस्थानाचं नियोजन व्यवस्थित आहे, जाताना काही अडचण येत नाही, येताना काही अडचण येत नाही। तुमचं नाव काय व्यवस्थित आहे। माझं नाव दीपक गणपत गोसावी, राहणार गणेगाव खालसा। आम्ही 5 वर्षापासून या देवीला येतोय। पौष महिना म्हणजे आमचा 12 महिन्यातला सर्वात आवडता महिना, कारण पौष महिन्यामध्ये काळूबाईची यात्रा असते। साहेब, चार्जरच्या बळावरती संकटाच्या भिंती उद्ध्वस्त करून दुःखाची वादळे परतून लावणारे आणि स्वतःबरोबर इतर जीवनमान नंदवून करणारे व्यक्तिमत्व म्हणून तुमच्या आज गोसावी घराण्याची ओळख आहे। आणि तुम्ही आज मांढरगड चढून आलेला आहात आणि त्या मातीचा अंगारा घेऊन लाल मातीमध्ये काय केलेलं आहे की भगवा फडकावलेला आहे। त्या अनुषंगाने आता या मांढरच्या काळूबाईला काय साकडं घातलंय तुम्ही? साकडं असं काही घातलं नाही। यांना त्या भाविक भक्तांना सुखी समाधानी ठेव। घरातले सर्व आजारपीडा दूर कर, सर्वांच्या आजारपीडा दूर कर, घरात सर्व भाविक भक्तांना सुखी ठेव, एवढंच। बाकी काय मागणं नाही। बाकी आईने सर्व दिलेलं आहे। बरं, आज मनगटात बळ आणि चारित्र्य सत्यता असलेली व्यक्ती जडणघडीमध्ये कुठेही कमी पडत नाही आणि ज्याच्या कर्तृत्वात ताकद आहे, ज्याच्या वक्तृत्वात गोडी आहे, त्या अनुषंगाने तुम्ही आज मांढरचा गड चढून आलेला आहात। मांगीरबाचं दर्शन झालं, गोविंद साहेबांचं दर्शन झाले, आता तुम्ही दावजी पाटलाला दर्शनाला जाणार आहात। त्या अनुषंगाने आज काळूबाईची फेरी पूर्ण होते। तर तुम्ही आता दावजी पाटलाला गेल्याच्या नंतर शाला मुंडा कशा पद्धतीने वाहणार आहात? दावजी, आमची सेवा ही सात्विक सेवा आहे। आम्ही सात्विक सेवा करतो, त्यामुळे आम्ही दावजी पाटलांना गेल्यानंतर फक्त नारळ आणि दही भाताचा नैवेद्य ठेवतो, कारण आम्ही दुसरी कोणत्याही प्रकारची सेवा करत नाही। आम्ही सात्विक सेवा करत असल्यामुळे पुरणपोळी, दही भात याचाच आमचा नैवेद्य राहतो। काळूबाईला आमचं ते। ताई, तुमचं नाव काय? दीपक गोसावी। ताई, तुम्ही किती वर्षापासून देवीला येत आहे? 4 वर्षापासून। शक्तीच्या ऐल तीरावर आणि भक्तीच्या पैल तीरावरती पावलेल्या मांढरगडामध्ये तुमचा पाय ठेवल्याच्या नंतर तुम्हाला आत्मिक समाधान कसं भेटलेलं आहे? खूप छान। इथं आल्यापासून आमच्या मनाला एकदम खूप शांती भेटली। आणि आज तुम्ही ह्या सवासणीचा मेळा घेऊन डोंगर चढून आलेला आहात, तर तुमच्या मनाला आनंद द्यावा म्हणजे ऊर्जा कशी निर्माण झालेली आहे? छान वाटलं ना? अशा सतत तुम्ही काय देवीच्या दर्शनाला येत जा। काळूबाई आमच्या सदैव पाठीशी आहे। ताई, गगनाला गवसन घालण्याची ताकद आहे तुमच्या पंखामध्ये आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना आहे। काळूबाईच्या मनामध्ये टेन्शन घ्यायचं कारण नाही। गोसावी घराण्याच्या पाठीमागं डंबरू वाजलं रे वाजलं का काळूबाई उभी तिरचुल घेऊन उभी राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची।